आपल्याकडे कसं आहे, म्हणजे आज जे आपण शिकतो तुम्हाला ते किती कळालं, लगे आजच्या आजच त्याची टेस्ट होते. म्हणजे जवळपास डेली एक्झाम असलं तरी असते आपल्याकडे, क्विज असते. जर एखादं आर्टिकल मी शिकवलं तिथल्या सगळ्यात शेवटी मी ते एक 4-5 क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायला देतो. एखादं बीट शिकवलं की लगेच तुम्हाला ते आजच्या आजच कळते, येस येस उद्या. म्हणजे डेली एक्झाम आणि डेली अनालिसिस रोजच्या रोज तुम्ही किती क्वेश्चन सॉल्व्ह केले, त्यातलं तुम्हाला किती आले, रोजच्या रोज त्यातलं डिस्कशन. जेवढे पेपर होतात आपल्याकडं त्या पेपरमधले नाही आलेले क्वेश्चन आपण इथे सॉल्व्ह करून देतो. आणि दुसरं काय, आपल्याकडं फॉर्म्युले जे आहेत, म्हणजे इथं क्लासमध्ये जे आपण असाइनमेंट घेतो, टेस्ट घेतो क्लासमधल्या, एक्झाम नाही, क्विज वगैरे, तर तिथं तुम्हाला फॉर्म्युले पण यूज करता येतात. जोपर्यंत फॉर्म्युले पाठ होत नाहीत तोपर्यंत तुम्हाला प्रिंट दिलेले असते फॉर्म्युले, तर ते तुम्ही वापरू शकता कॉन्फिडन्स येण्यासाठी. एक्झाममध्ये आपण नाही देत, पण डेली प्रॅक्टिसमध्ये तुम्ही करू शकता. एक वेगळा पॅटर्न आहे. आपला क्लास 96ला चालू झाला, 1996ला. 28 वर्ष कंप्लीट झालेत. म्हणजे आता जे मुलं आपल्याकडे शिकलेत, म्हणजे आता शिकतायत, मे बी त्यांचे पॅरेंट पण आपल्याकडे शिकलेत. इतकं मोठा अनुभव आहे, इतकं मोठं आपलं काम आहे. 25-30 हजार विद्यार्थ्यांना आतापर्यंत आपण ट्रेनिंग दिले, शिकवलंय. आपल्या इतका अनुभवी क्लासला तर मध्ये दुसरं कुठलंच नाही. 96ला माझी पहिली बॅच चालू झाली आहे. आता तुमची बॅच 2025, 26, 27, 27 असं म्हणजे हे 2 वर्ष चालणार आहे. इतकं मोठं या फील्डमध्ये कोणीच नाही. त्यामुळे तुम्हाला आपल्या क्लासमध्ये आल्यानंतर तुम्हाला एक वेगळा कॉन्फिडन्स येईल. हां, एवढं मात्र आहे की थोडंसं डेव्हलप व्हायला वेळ लागतो. एकदम रिझल्ट दिसत नाही, पण तो कॉन्स्टंट असतो. म्हणजे पुन्हा कमी नाही होत मार्क. मार्क वाढायला थोडा वेळ लागेल, पण ते नंतर डाऊन नाही होत. फक्त आपल्याकडे आवश्यक काय आहे, तर क्लास रेग्युलर केलं पाहिजे. तर मॅथ सब्जेक्टचं काय लिंक आहे,